तू त्याच्या पायाची धूळ नाही आहे, चलनी गीतून, असे तसे शब्द खूप खूप काही काही शब्द वापरले गेले. त्यात ऋतूलाही थोडं नसधूस केल्या गेली, ऋतूलाही बोललं गेलं. तुम्हाला तर माहिती आहे. आणि तुम्ही म्हणता की नाही का श्रीमंत गरीब, तसं काही नाही आहे घरामध्ये, सगळं सेम आहे. फक्त काय आहे ना, इंडियाला शूट केलेलं आहे, आज पण तेच करतोय. मला विचार पडला ना ह्या कमेंट्स अशा काऊन यायला लागल्या म्हणून. एवढ्या 200 कमेंट्स आले मित्रांनो, 19,000 व्ह्यूज गेले 200 कमेंट, म्हणजे हा रेशो खूप झाला. मी विचार करायला लागलो काय झालंय म्हणून. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय विषय माहिती आहे का, मी नाही का प्रत्येक गोष्ट व्हिडिओ दाखवता येत नाही का, ते अंदाज म्हणते. अंदाज कशाला बांधताय? अंदाज 100% खरा असतो का? मी त्यांना विचारलं, कमेंट सेक्शनमध्ये विचारलं ना की तुम्ही येऊन बघितलं का? ते म्हणजे अंदाज काय? अंदाज खरंच असतो का? नाही. अंदाजी कोणावरही बोट उचलण्याच्या आधी 4 वेळा विचार करायला पाहिजे. तुम्ही विचारत असाल की हा डोकं धरून कोण बसलेला आहे, कायच बोलावं आणि कायच नाही. म्हणजे माझ्याकडचे शब्द अपुरे झालेत, माझ्याकडे शब्द. म्हणजे मला कळतच नाही काय चालू आहे काय नाही. तर खरंच सांगतो बरं का, तुला कळतंय का काय झालंय? तर काय झालंय, काय झालंय? कुठं अंगावर चढायची तयारी? अंगावर चढायची तयारी मग डोक्यावर चढली माझ्या? हा पाय सो बघ. आता काय बोलू मी? आता काय डोंबलं बोलू सगळ्यांना मी? माझ्या तोंडासमोर येते तर हां बसली. चल हाय कर, नमस्कार कर, चल बाळाचा नमस्कार घ्या. जय हरी कर, जय हरी. जय हरी. हाय परी. म्हणजे काय विषय ना तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो. विषय असा झालेला आहे ना, यांचं काल भांडणं झाले. आता कोणाचे? मनीषाताईचे आणि रामाचे. त्यात माझा काही एक संबंध नाही, माहित पण नाही तुला. किंवा मला माहीतही नाही आहे. इव्हन तुम्हाला थांब ना एक मिनिटं. काय केलं? चावली किती का परी? चावली तू? असं नाही करू ना. बॅडमॅन तुला काल सांगितलं ना मी. ती चावली, ती तुम्ही बघितलं असं, मी नाही बघितलं तिकडं ना बेटा. काही नाही. हां दिदी आपली. हां तर काल यांचे भांडणं झाले. आणि ज्या गोष्टीचा मला जराही अंदाजा नाही आहे, म्हणजे मला माहितीच नव्हतं. जर मला माहिती असलं तर सकाळी जो व्हिडिओ शूट केला तुम्ही, जो काल व्हिडिओ बघितला, काल मी सकाळी शूट केला. थांब ना बेटा. तुम्ही जो काल व्हिडिओ बघितला परी, मी बोलतोय ना. हां तुम्ही जो काल व्हिडिओ बघितला, तुम्ही सेम डेला शूट केलेला आहे, आज पण तेच करतोय. मला विचार पडला ना ह्या कमेंट्स अशा काऊन यायला लागल्या म्हणून. एवढ्या 200 कमेंट्स आले मित्रांनो, 19,000 व्ह्यूज गेले 200 कमेंट, म्हणजे हा रेशो खूप झाला. मी विचार करायला लागलो काय झालंय म्हणून. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय विषय माहिती आहे का, मी नाही का सोशल मीडियावर एवढं यांचे व्हिडिओज वगैरे बघतच नाही. म्हणजे कसं असतं ना, मी माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ अपलोड केला तर 2-2 दिवस बघत नाही. आता मी सहज थोडा वेळ ओपन केला, म्हणजे चला कमेंट्स वाचूया. थोड्या कमेंट्स आल्यात. तू लांब हो, मोबाईल धरायचं नाही. थोड्या कमेंट्स वाचावं म्हटलं, तर हे सगळ्या कमेंट्स अशा काय येत आहे? कारण की मग मी आईला विचारलं की आई यांचे काही भांडणं झालेले आहे का? तर आईनं मला पूर्ण मॅटर सांगितलं. असं 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 झालेलं आहे. कारण काय होतं, कारण ते तुम्हालाही समजलं नाही आणि मलाही समजलं नाही. मी पूर्ण व्हिडिओ बघितला पण मला समजलंच नाही, आणि अजूनही नाही समजलंय. कायच करू मी सांगा बरं. आणि काही जण म्हणतात की तू मोठा आहे तर जरा ते दोघांमध्ये हे कर ते कर. मला काही नाही, मी खरं सांगतोय. आई येतात झटकून आली का ती सांडवा लागली सगळं. तर ह्या दोघांमध्ये नाही का काय कोणत्या गोष्टीवर वाद झाले आणि कुठं चालू झाले ते मला काहीच कळालं नाही. कारण की दोघांनीही आपापले कॅमेरे चालू केले होते. परी ओरडू नकोस, बोलू नकोस. तर दोघांनीही कॅमेरे आपापले चालू केले होते आणि काय बडबड केली त्यांची त्यांना माहिती आहे. मनीषाताई आईविषयी बोलतीये, माझ्या आईला काही बोलू नको, माझ्या वडिलाला काही बोलू नको, माझ्या भावाला काही बोलू नको. तिथे तिला असं वाटतंय. लोक असे म्हणतात की एक भाऊ जवळचा, एक भाऊ लांबचा, एक भाऊ श्रीमंत, एक भाऊ गरीब. तुम्हाला सांगतोय ॲक्च्युअलमध्ये याच्यामध्ये माझा काहीच रोल नाही आहे. तुम्हाला पिऊचा रडायचा आवाज येत असेल तर याच्यामध्ये माझा काहीच रोल नाही आहे. परंतु काय असतं ना, याच्यामध्ये काय असतं ना की माझा आवाज निघल्यावर पिऊ का रडतीये? हां दे तिला खायला, खिचडी दे खायला, तिला भूक लागली असेल. थांबा एक मिनिट मित्रांनो, मी परत भेटतो तुम्हाला. इकडं परी कशी तयार झालेली आहे. काय परी आज
आज काय तुला काही नाही माहीत? खरंच नाही माहीत. आणि सकाळ सकाळी ऑर्डर पडलेली त्याची पॅकिंग चालू आहे बघा. काय टेट्या काय काय आहे? सांडवलं का? सांडवलं? हा चाललीस तू? बरं ठीक आहे जा. परी चालली शाळेमध्ये बाबा. आज तिच्या शाळेमध्ये विठ्ठल रुक्मिणी बनायचं आहे. आयटम मोजून टाक 5 आहे का बरोबर तर. सकाळी सकाळी 450 रुपयाची ऑर्डर पडली. आणि प्रिपेरिंगचा जो टाईम दिलता तो दिलता 40 मिनिटाचा. काय झालं? व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित. किती जल्दी आतमध्ये टाकलेले? 5 आणि 6. एक अंडा भुर्जी होती, एक अंडा ऑमलेट होतं. अंडा ऑमलेट आणि अंडा भुर्जीसोबत 2 चपाती म्हणजे ती मील होती पूर्ण. एक कोल्ड कॉफी, एक आलू पराठा आणि एक पोहे. म्हणजे आलू पराठा जो आहे तो फ्रीमध्ये मिळाला होता. आहे की नाही बाळा? ए ते कॉफी उचली उचली. आणि कोल्ड कॉफी होती. तू तिकडे कोण उठा रेटा करते हा? चल रामकृष्ण हरी कर. जय हरी कर. जय हरी कर. जय हरी. नमस्कार करा. करा नमस्कार करा मला. चला इकडे बघा. ओ मॅडम. मॅडम तर पाहायला तयार आहे. नमस्कार करा. चला आता यांची ऑर्डर पॅक होऊ द्या. नंतर मी तुम्हाला भेटतो. मध्ये मला व्हिडिओ पूर्णच घ्यायचा होता पण काही कारणास्तव मी दुसऱ्या दिवशी थोडं शूट करतोय. कारण की मला थोडं काम आलं होतं त्यामुळे मी चालले गेलो. तर तेच कालच्या विषयी चालू होता की बाबा यांचं काय चालू आहे काय नाही मला काहीच माहीत नाही आहे. इकडे परी आलेली. परी हाय कर. मला सर्दी झालेली आहे तर मला थोडा त्रास होतो. गळा पूर्ण जाम झालेला माझा. हां तर यांचं जे भांडणं आहे ना त्याच्याविषयी मला जराही कल्पना नव्हती. मला माहिती नाही यांचं काय चालू होतं काय नाही. नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे. हो बेटा पाहिली आंबा. तर तुम्हाला तर माहिती आहे मी त्याविषयी बोललो असं पण व्हिडिओत मी काहीच बोललेलं नाही. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल. आणि मी मनीषा ताईला त्याला पण बोललो तर ते त्यांचं ते वेगळंच चालू आहे. त्याला मी काही बोलणार नाही. त्यांचं तू मॅमे चालू राहते. पण काल ते खूप विकोपाला गेलं आहे भांडणं त्यांचं की बाबा तू त्याच्या पायाची धूळ नाही आहे. चलनी घितून असे तसे शब्द खूप काही शब्द वापरले गेले. त्यात ऋतूलाही थोडं नसधूस केल्या गेली. ऋतूलाही बोलल्या गेलं. तुम्हाला तर माहिती आहे. आणि तुम्ही म्हणता की नाही का श्रीमंत गरीब तसं काही नाही आहे घरामध्ये. सगळं सेम आहे. फक्त काय आहे ना थोडं समजदारीचा भाग आहे. तो थोडी समजदारी कमी आहे. तुम्ही म्हणत असाल की माझी मोठी बहीण आहे हा माझा छोटा भाऊ आहे तरी मी तेच गोष्ट मानतो की दोघांमध्येही समजदारपणा कमी आहे. आणि ही गोष्ट मान्यच करायला लागेल. विषय काय तुम्हाला सांगतो मी. काय असतं ना आता चुका दोघाच्याही आहे आणि दोघंही तेवढेच त्या गोष्टी दरवेळेस नको परे की ती आई दरवेळेस जर ते तूप करत असेल तर तुझ्या लेकीसाठीच करते असं बोलणं प्रत्येक वेळेस. किंवा तिचंही बाबा ती तर थोडी समजून घेते पण कधी बोलत असते. आजी यांचं काय भांडण आहे आजी. मी आईलाही खूप बोललो की अरे तू कशाला मधात बोलायला लागली. काहीच संबंध नाही आईचा. माझे मायबाप आमचे नाहीत का. हो की नाही. मायबाप तिघांचेही आहे. मग ते तुम्ही त्याविषयी न बोलूच नका. तुमच्याकडे व्हिडिओ नाही आहे तुम्ही शांत बसा. व्हिडिओत कशाला दाखवता भांडणं. आणि घरात ताळमेळ नाही आहे. हो तर घरात आमच्या ताळमेळ नाही आहे एकमेकाचं. मी खरंच सांगते कारण की मी बाहेर गेलेलो होतो आणि नेमकेच असा विषय झाला यांचा भांडणाचा. मला कल्पनाच नव्हती. मी जेव्हा व्हिडिओच्या कमेंट वाचल्या तेव्हा आता ह्या गोष्टीचा तुम्हाला विश्वास बसणार नाही. काही लोक म्हणतील की ओम दादा हे शक्य कसं आहे की तू म्हणतो काहीच माहीत नाही. मला माहीत नाही. मला एवढं सांगितल्यावर थोडी तू तुम्ही झाली. म्हटलं ठीक आहे झाली असं. पण नंतर व्हिडिओ पाहिला म्हटलं हे काय सोंग आहे. अवघडच सोंग आहे. एवढं अवघड नव्हतं पाहिजे. हो की नाही. तर त्याविषयी आता काय झालेलं आहे दोघांच्याही कमेंट्स बंद आहे त्यामुळे तुम्ही माझ्याकडे व्यक्त होणं साहजिक आहे. मला 2 आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमधल्या 2 लेडीज अशा बी कमेंट केल्या की आज जे व्हिडिओत नाही आहे त्याच्याविषयी आम्ही कमेंट करतोय. म्हटलं ठीक आहे. मी वाचली पण कमेंट. मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. मलाही खूप काही बोलतं की तू मोठा असून हे करू शकत नाही ते करू शकत नाही. मग ठीक आहे. आम्ही वारीला गेलो. काय विषय झाला वारीच्या सुरुवातीला जायचं होतं. नंतर विषय असं झाला की आम्हाला 25-26 तारखेला सॉरी किती तारखेला गेलो आम्ही. किती तारखेला गेलो 23ला गेलो 22ला गेलो 22ला. तर 22ला काय झालं आम्हाला स्टार्टिंगला जायचं होतं वारीला. तुम्हाला मी आठवत असेल की एका व्हिडिओत म्हणलेलं आहे की आम्हाला जायचं होतं म्हणून पुण्याला. पुण्यावरूनच देहू आळंदी त्या साईडने तिथे म्हटलं चला जाऊया. पण नंतर काय आलं की 22 तारखेला आपल्याला एक प्रमोशन पण आहे
आणि ते इकडे बोरगावला आहे. तर मग त्या हिशोबाने ते कामात काम म्हणून आम्ही चालल्या गेलो. कारण की 2 लेकरं आहे, तेही कलकल करते. तुम्हाला वाटतं पिऊन परेशान नाही केलं, पण पिऊन खूप परेशान केलं आम्हाला तिकडं. तर त्यातही बऱ्याच लेडीजचं म्हणणं आहे की तुम्ही कधी घरी देवाची पूजा करताना दिसत नाही, कधी घरच्या देवाला पूजलंय का, असं तसं. तुम्ही येऊन बघताय का कोमलला घरच्या देवाला पूजलंय का नाही? तर प्रत्येक गोष्ट व्हिडिओ दाखवता येत नाही का? ते अंदाज म्हणते. अंदाज कशाला बांधताय? अंदाज 100% खरा असतो का? मी त्यांना विचारलं, कमेंट सेक्शनमध्ये विचारलं ना की तुम्ही येऊन बघितलं का? ते म्हणजे अंदाज काय? अंदाज खरंच असतो का? नाही. अंदाजी कोणावरही बोट उचलण्याच्या आधी 4 वेळा विचार करायला पाहिजे. मला एवढं कळते, माझं हे डोकं काऊन आउट होतं तुम्हाला खरं सांगतोय. ज्या गोष्टीचा माझा संबंध नाही आहे ती गोष्ट सोडून द्या. वारीला गेलेलो आम्ही आमचा एन्जॉय केला, त्याला पण तुम्ही कमेंट्स करताय, म्हणजे ते न पटणारी गोष्टी आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण असंच असणार आहे. माझं डोकं आउट झालेलं आहे पूर्ण. माझं डोकं खूप आउट झालेलं आहे, मला कळत नाही आहे. बरं ठीक आहे, ह्या गोष्टी सगळ्या समजून घेतो, पण ज्या गोष्टीचा माझा संबंध आहे त्या गोष्टी देखील माझ्या याच्यात बोलतात. एवढंच काय मनीषा सकाळी 7 वाजता उठून चालले गेली घरी. 7 वाजता तुम्हाला विश्वास बसणार नाही, सकाळी 7ला. खरंच मला माहित नव्हतं. कायच करू. कधी कधी असं एवढं फ्रस्ट्रेट होऊन जातो ना की हे सगळे कामं सोडून एवढंच करत बसायचं आहे का? की आपल्या जीवनाचा कोणता उद्देश नाही आहे, एवढंच आहे बाबा. उठा, करा ते, उठा, यांना बोला. अरे काय लावलंय काय नाही. किती दिवस झाले माझ्या चॅनलवर तुम्हाला भांडणाचा व्हिडिओ दिसला नसेल, किंवा मी कोणाला ट्रोल करतोय किंवा कोणाला बोलतोय असं दिसलंच नसेल. कारण की मला नाही राहिला त्या गोष्टीत इंटरेस्ट. आजही मला तो व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण बरेच लोकांनी कमेंट केली म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. भावा बहिणीचं असते भांडणं, पण एवढं बोलत नसते ना एकमेकाला. क्याही बोलू. तो आलाय. काय रे, तुला मी बोललो होतो ना भांडणं गिन्नर, काय रिकामी शब्द वापरली तिला? काय नंतर बोलतो? अरे स्टार्ट केलं, पण त्यावेळी माझा उल्लेख कशाला करताय तुम्ही घेण्या देण्याचा? तुमचे भांडणं तुम्ही करा. त्याच्या पायाची धूळ नाही, हे नाही, हे शब्द कशाला वापरताय? तू काय म्हटलं तिला? तू म्हणला की तू कधी पण आईचं आणि भाऊचंच नाव घेते, माझं नाव कधी घेते का? मग काय म्हटला तू? काय झालंय ते होतं, मी पण तुम्हाला जीव लावतो किंवा मी पण तुमच्यासाठी करतो, पण तू माझं नाव घेत नाही. तू फक्त भाऊचं नाव घेते आणि आईचंच नाव घेते. तर ती काय म्हणली, तू त्याच्या पायाची धूळ सारखा मी नाही. आता माझा काय संबंध त्यामध्ये? तुम्ही येऊन मला सगळेजण कमेंट्स करताय, सगळेजण बोलताय, मग मी काय करायला पाहिजे तुम्ही सांगा. आवाज दे का की मला आवाज नाही पाहिजे. काय नाही तर रिकामी डोकं लावून मी तर परेशान झालोय मित्रांनो. म्हणजे माझे सगळे कामं धंदे सोडून यांच्या मागं थोडी बोलू शकतो मी, बरोबर का नाही? आणि तुम्हाला खरंच सांगतोय, सध्या मी यूट्यूबवर एवढं लक्ष देत नाही. तुम्ही बघितलं असून पहिले मी तुम्हाला कमेंटचा रिप्लाय पण देत होतो, पण आता खूप कमी झालेले आहे. कारण की मी तेवढं ओपन करून बघतच नाही आता यूट्यूब. माझे जालन्याचे व्हिडिओ हे सगळे करण्यातच माझा पूर्ण दिवस जातोय. त्यात हे सगळं खरंच पॉसिबल होत नाही. कायच करा काय नाही. कोमल पण होती घरी, पण काय कोमल आता सून झाली ना, सून आहे ना, किती वेळ ती मग कसं मदत बोलली. रोहिणी पण मदत नाही बोलू शकत. रोहिणी पण स्पष्ट केलं की तुमचं तुम्ही बघून घ्या, मला कशाला मदत घेताय म्हणून. बरोबर आहे एका हिशोबानं. या दोघांच्या मदत बोलणं म्हणजे मरणच आहे ना. ओके. इकडे आहेत माझी आई आणि माझी बायको. का ग बायांनो, इकडे बघा. तुम्ही घरातले मेंबर आहात, मग तुमचं ते पार्टिसिपेट करायचं तेवढं होतं का नाही भांडणाच्या याच्यात कोणाच्या, की तुम्ही भांडणं करू नका म्हणून? हा ऐकतात का ते दोघं बी? अगं ऐकतात का वाले बाय? तुम्ही करता काय काय? मला जाऊ नाही बोललेलंच पुरतं बाबा. जाऊ द्या मित्रांनो, सॉरी बघा चूक झाली माझी इकडे येऊन. ते ऐकतात का दोघं असं म्हणतात. तिथं आई पण बोलत होती थोडंफार, की तुम्हाला कळालं असेल. आणि ती म्हणते ऐकतात का, असा विषय आहे यांचा. आता अवघडच आहे. मी माझी बाजू आता काय क्लिअर करू अजून सांगा. मला जस्टिफिकेशन द्यायची गरज नव्हती, कारण की काही संबंध नसतानाही मदत माझ्याविषयी जर कधी निघत असेल तर त्यामुळं म्हटलं चला थोडं तुमच्यासोबत डिस्कशन करू. बाकी दुसरा यांचा काही विषय नाही आहे. तुला यायचं आहे भूत? पण पहिले गाणे बघायचे. मी तर बसणार आहे, मी इथंच बसणार आहे, कुठे चाललो नाही. हां झोका देऊ का? हां हे बघ
बरं इकडे आजीबाई बसली. आजीबाई आमची जेवणच करत नाही बाबा. रात्री जेवलेच नाही त्या भात नाही म्हणून. आहे ना. हाव. गोळ्या घेतल्यास ना रात्री. घेतले असं दुखत होतं ना पोटात. ते म्हणे सकाळी पोळी केली मग संध्याकाळी मी जेवलीच नाही म्हणे पोटात दुखत होतं. सकाळी पोळी खाऊ घातली. संध्याकाळी खिचडी लावली होती आम्ही पातळ यांना तर यांनी खाल्ली. सकाळी काल पोळी खाऊ घातली दोघीनं. मला तुम्ही सांगा तुम्ही जेवण नाही केलं तर मग गोळ्या कशा घेतल्या तुम्ही. एक पोळी खाऊ घातली 3 कोऱ्या खाल्ली म्हणे. कायच करा सांगा मित्रांनो. नुसतं गोळ्या आणून खाऊ राहिली आजी. मग काय ते आता बरं लागते असं. परी इकडे ये. भाताली मग तुम्हाला वात येतो ना हाता पायाला. हो इकडे बेटा. काय केलं शाळेत तू सांग मला. सांग चल इकडे ये ना. इकडे ते ये ना. सांग ना. चल इकडे. व्हिडिओ पाठवले ना त्यांनी मॅडमने पाहिलं. इकडे 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 ये ना. तिला टोप नाही आणला रे. मला सांग. तो पण होता वा मला. सांग मला. टोप पाहिजे होत. नाही नाही तू काय बनवून गेलती आज. काय बनवून गेलती. दादा का रडती ती. दे ना तिला. लावून देते ना मग ते दुसरं तर परी आज रुक्मिणी बनून गेलती आहे ना. बरी रुक्मिणी बनून गेलती ना. दाबत नव्हता. मग काय टाळ्या वाजवल्या आरती केली का. नाही वाजवल्या. हा छान. गजरा कोणी आणलं तुला. पप्पानी नाही का. आणले मी बघितलं. पप्पाने आणला होता का. मी डोळे बंद करत होते आणि चालू करत होते. हा का. मग झोपली नव्हती तू तेव्हा. झोपले होते. हा, नीट उभा राह. नीट उभा राह. बोल पप्पाशी बोल. तशी नाही उभा राहते. हा ये इकडं. आली तू पण आली. ये इकडं चल. ते तिचं पण आज टकलं वगैरे करणार आहे कारण की तिला केस असे दाट येत नाही म्हणून. असं करायचं. ये इकडे चल. चल ये. थांबा थांबा थांबा. आता ये. हा. हा, चल ये इकडे माझ्याकडे. चहा पाडे पप्पा. जा. इकडे ये. वरती. ते बघा ही किट्ट्या हिचं आज हे टकलं करणारी. केस कुठे केस. हा ते काढून टाकायचे आज हे टकलं करायचं आज. आणू का ती मशीन. का पाय इकडं. काही नको आणू मशीन घेशील. चला मित्रांनो मी आता व्हिडिओ एंड करतोय. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतंय काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये सांगा. रामकृष्ण हरी. हा करा रामकृष्ण हरी कर एकदा. या जेवायला या. कर. जय हरी कर. जय हरी कर ना. जय हरी कर. जय हरी कर. ऐ, जय हरी. जय हरी कर. हा. त्या माणसांनाच करते ती. हम्म. बँकेवाल्या माणसाला. जय हरी कर. चला मित्रांनो मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. सगळ्यांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र कर. बाय बाय कर. बाय बाय कर. चला लागलं ना तुला. बाय बाय मित्रांनो. नाही लागलं.